हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत न्यूक्लिक ऍसिड मेटाबॉलिझम अँड जेनेटिक इन्फॉर्मेशन चॅप्टरचा सेकंड पार्ट, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड बायोसिंथेसिस। म्हणजे पायरिमिडीन जे मॉलिक्यूल आहे त्याचं बायोसिंथेसिस कसं होतं, बॉडीमध्ये त्याचं रेग्युलेशन कसं होतं, कॅटाबॉलिझम कसं होतं त्या न्यूक्लिक बेसचं, आणि त्याचा सॅल्वेज पाथवे जो आहे तो कसा रन होतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे। आणि आपण दोन मेनली जे डिसऑर्डर आहे जे प्युरिन बेसिसमुळे कॉज होतात, दॅट इज हायपरयुरिसेमिया अँड गाउट, या दोघा डिसऑर्डर्स बद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे। आणि मॅमेलियन जिनोम जो आहे त्याचं ऑर्गनायझेशन कसं होतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा। तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बायोसिंथेसिस ऑफ पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड्सचं बायोसिंथेसिस कसं होतं। तर सगळ्यात पहिल्यांदा पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड जो आहे तो बेस आहे तो कार्बन डायऑक्साइड प्लस ग्लुटामिन पासून जो आहे तो काय होतो, सिंथेसाइज होतो। तर सगळ्यात पहिल्यांदा कार्बन डायऑक्साइड अँड ग्लुटामिन मॉलिक्यूल जो आहे तो कार्बोनिल फॉस्फेट सिंथेटेज 2 एन्झाइम्सच्या प्रेझेन्समध्ये काय होतो, कार्बोनिल फॉस्फेट जो आहे त्याच्यामध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। आणि याच्यामध्ये काय होतं, ग्लुटामेट मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो, इथे रिलीज होतो। ठीक आहे। आता हा जो कार्बोनिल फॉस्फेट आहे तो पुन्हा अस्पर्टेट ट्रान्स कार्बामाइलेज एन्झाइम जो आहे त्याच्या हेल्पने काय होणार, पुन्हा कार्बामाइल अस्पर्टेट मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। आणि इथे काय होईल, हा अस्पर्टेट मॉलिक्यूल जो आहे तो फॉस्फेट मध्ये काय होतो, या रिॲक्शन मध्ये कन्वर्ट होतो। ठीक आहे। आता हा कार्बामाइल अस्पर्टेट जो आहे तो डायहायड्रो ॲरोटेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये कन्वर्ट होणार, डायहायड्रो ओरोटेट मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होणार। ठीक आहे। पुन्हा हा डायहायड्रो ओरोटेट डिहायड्रोजिनेस एन्झाइमच्या मदतीने ओरोटेट मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होणार। आणि इथे काय होतं, हा NAD प्लस मॉलिक्यूल जो आहे तो NADH प्लस H प्लस मॉलिक्यूल मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। पुन्हा हा ओरोटेट मॉलिक्यूल जो आहे तो ओरोटेट फॉस्फोरायबोसिल ट्रान्सफेरेज एन्झाइमच्या मदतीने पुन्हा ओरोटिडीन मोनोफॉस्फेट मध्ये काय होणार, कन्वर्ट होणार। ठीक आहे। तर हा ओरोटिडीन मोनोफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होताना PRPP जो आहे तो पुन्हा इथे फॉस्फेट मॉलिक्यूल मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। तर हा ओरोटिडीन मोनोफॉस्फेट पुन्हा DMP डी कार्बॉक्सिलेज एन्झाइमच्या मदतीने पुन्हा युरिडीन मोनोफॉस्फेट दॅट इज UMP मध्ये काय होणार, कन्वर्ट होणार। पुन्हा हा UMP मॉलिक्यूल जो आहे तो कायनेसच्या मदतीने UDP मध्ये कन्वर्ट होणार, दॅट इज युरिडीन डायफॉस्फेट। ठीक आहे। आता हा युरिडीन डायफॉस्फेट जो आहे पुन्हा 2 मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होणार, दॅट इज रायबोन्यूक्लियोटाइड रेडक्टेजच्या मदतीने डिऑक्झी युरिडीन डायफॉस्फेट दॅट इज DUDP मध्ये कन्वर्ट होणार। पुन्हा हा DUDP जो आहे तो थायमिडायलेट सिंथेटेज एन्झाइमच्या मदतीने DTMP मध्ये कन्वर्ट होणार। आणि याच्यामध्ये काय होतं, हा CH3 THF मॉलिक्यूल जो आहे तो THF मॉलिक्यूल मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होते, इथे UDP मॉलिक्यूल जो आहे तो कायनेसच्या मदतीने UTP मध्ये कन्वर्ट होणार, दॅट इज युरिडीन ट्रायफॉस्फेट। आणि हा UTP जो आहे पुन्हा CTP सिंथेटेज एन्झाइम जो आहे त्याच्या मदतीने CTP मध्ये कन्वर्ट होणार। आणि या रिॲक्शन मध्ये काय होतं, ग्लुटामिन प्लस वॉटर मॉलिक्यूल प्लस ATP जो आहे तो कन्वर्ट होतो ग्लुटामेट मॉलिक्यूल मध्ये प्लस ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट। ठीक आहे। या दोन्ही स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की UDP जो आहे तो फायनली पुन्हा 2 स्टेप मध्ये काय होतो, डिवाइड होतो। आणि एका स्टेप मध्ये डिऑक्झीयुरिडीन डायफॉस्फेट फॉर्म करतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये UTP। ठीक आहे। आता लास्ट मध्ये जो हा अस्पर्टेट मॉलिक्यूल हा हाफ मध्ये जो आहे तो हा काय फॉर्म झाला, इथे अस्पर्टेट मॉलिक्यूल। आणि इथे काय, ग्लुटामिन, इथे आहे कार्बन डायऑक्साइड। आता हे जे सिंथेसिस होतं पायरिमिडीनचं एक सिंपल प्रोसेस आहे कम्पेअर टू दॅट ऑफ प्युरिन। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली की प्युरिनचं जे बायोसिंथेसिस होतं थोडं लॉंग स्टेप मध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हेरियस एन्झाइम्स व्हेरियस स्टेप्स इन्क्लुडेड होत्या आणि त्या थोड्या कशा होत्या, पायरिमिडीनच्या कंपॅरिझन मध्ये थोड्या टफ होत्या। तर अस्पर्टेट ग्लुटामिन आणि कार्बन डायऑक्साइड जे आहे याच्यामध्ये ते काय करतं, पायरिमिडीन रिंगचं फॉर्मेशन करतं, विच इज देन अटॅच टू रायबोज 5 फॉस्फेट मॉलिक्यूल। आणि तेच नंतर काय होतं, रायबोज 5 फॉस्फेट मॉलिक्यूलला अटॅच्ड होतं। ठीक आहे। हे झालं बायोसिंथेसिस ऑफ पायरिमिडीन।
आता याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्क्लूड होत्या त्या आपल्याला बघायच्या आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, जेव्हा ग्लुटामिन ट्रान्सफर होत होता तेव्हा त्यांनी त्याचं जे अमिडो नायट्रोजन ग्रुप होता तो ट्रान्सफर झाला कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि त्याच्यामुळे काय फॉर्म झालं होतं, कार्बामाइल फॉस्फेट ग्रुप पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, हा जो कार्बामाइल फॉस्फेट आहे तो पुन्हा कंडेन्स झाला अस्पर्टेट सोबत टू फॉर्म कार्बामाइल अस्पर्टेट आणि पुन्हा कॅटॅलाइज झाला बाय अस्पर्टेट ट्रान्स कार्बामाइलेज इन सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये काय झालं की डायहायड्रो ओरोटेज जो होता हेल्प्स इन पायरिमिड्स रिंग क्लोजर विथ लॉस ऑफ वॉटर. म्हणजे या डायहायड्रो ओरोटेजमुळे काय झालं, जी पायरिमिडींची जी रिंग होती तिचं फॉर्मेशन झालं आणि त्याच्यामध्ये काय ते रिंग फॉर्म होण्यासाठी काय झाले, ते वॉटरचा लॉस झाला. कधी, थर्ड स्टेपमध्ये. आणि पुन्हा फोर्थ स्टेपमध्ये काय झालं, जी पायरिमिडीन सिंथेसिस होत होतं त्याच्यामध्ये NAD+ जो होता तो डिपेंडेंट होता डिहायड्रोजिनेशनवर, त्याच्यामुळे कशाचं फॉर्मेशन झालं, ओरोटेट मॉलिक्युल्स. आणि फिफ्थ स्टेपमध्ये काय झालं, जो रायबोज 5 फॉस्फेट जो होता तो पुन्हा ओरोटेटला ऍड झाला टू फॉर्म OMP दॅट इज ओरोटिडीन मोनोफॉस्फेट मॉलिक्यूल. आणि हा जो ओरोटिडीन मोनोफॉस्फेट मॉलिक्यूल जो फॉर्म झाला इथे त्याचं पुन्हा कार्बोक्सिलेशन जे आहे ते झालं टू फॉर्म UMP दॅट इज युरिडीन मोनोफॉस्फेट. मग सेव्हन्थ स्टेपमध्ये काय झालं, बाय ATP डिपेंडंट कायनेज हा UMP जो होता तो पुन्हा UDP मध्ये कन्वर्ट झाला, जो काय करत होता, ऍक्ट्स ॲज अ प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ DUMP, DTMP, UTP अँड CTP यांच्या फॉर्मेशनसाठी तो काय करत होता, ॲज अ प्रिकर्सर म्हणून काय करत होता, काम करत होता. या सगळ्या स्टेप्स कशामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, इन द बायोसिंथेसिस ऑफ पायरिमिडी. ठीक आहे. आता हे जे पायरिमिडींचं जे कम्प्लीट बायोसिंथेसिस झालं त्यामध्ये त्याचं रेग्युलेशन कसं केलं ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जे पायरिमिडीन सिंथेसिसचं जे रेग्युलेशन होतं ऑकर्स मेनली ॲट द फर्स्ट स्टेप, ते पहिल्या स्टेपमध्ये होतं मेनली, विच इज कॅटलाइज्ड बाय द, त्याच्यामध्ये ट्राय फंक्शनल एन्झाईम जे होते ते काय होते, ते इन्व्हॉल्व्ह होते, एन्कोडेड बाय द CAD जीन. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात काय झालं की जी ATKase एन्झाईमची जी ऍक्टिव्हिटी होती ऑफ द एन्झाईम ती CTP मॉलिक्यूल मुळे काय होत होती, इनिबिट होत होती अँड ATP मॉलिक्यूलमुळे काय होत होते, ते ऍक्टिव्हेट होत होते. आता कार्बामाइल फॉस्फेट सिंथिटेज एन्झाईम जो आहे त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज टर्म्ड कार्बामाइल फॉस्फेट सिंथिटेज 2 असं पण त्याला म्हटलं जातं, ॲज अपोज टू CPS1 विच इज इन्व्हॉल्व्ड इन द युरिया सायकल. आणि हा जो CPS1 कशात इन्व्हॉल्व्ह असतो, इन द युरिया सायकल. ठीक आहे. आता जी CAD एन्कोडेड एन्झाईम जो होता तो सायटोप्लाझम मध्ये मेनली लोकलाइज असतो अँड CPS2 ऍक्टिव्हिटी जी होती ती काय करते, युटिलाइजेस ग्लुटामिन ॲज द नायट्रोजन डोनर फॉर द सिंथेसिस ऑफ कार्बामाइल फॉस्फेट. ठीक आहे. आता CPS1 जो आहे युरिया सायकल मधला तो लोकलाइज असतो मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि तो कशाला यूज करतो, अमोनियाला. आणि जो CPS2 जो आहे तो ATP द्वारा ऍक्टिव्हेट होतो आणि UDP, UTP, DUTP अँड CTP मॉलिक्यूल जे आहे ते त्याला काय करतात, इनहिबिट करण्याचं काम करतात. दिस इज द रेग्युलेशन ऑफ पायरिमिडीन बायोसिंथेसिस. अशा स्टेप्सद्वारे काय होतं, पायरिमिडीनचं जे कम्प्लीट बायोसिंथेसिस आहे ते काय केलं जातं, इथे रेग्युलेट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कॅटाबॉलिझम ऑफ पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड्स. आता पायरिमिडीन बेस जो आहे त्याचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं ते आपण बघणार आहोत. तर सिम्पली पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड जो आहे तो 2 प्रॉडक्टमध्ये काय होतं, मेनली ब्रेकडाऊन होतो. एक तर त्याच्यामुळे काय फॉर्म होतं, बीटा ॲलेनिन फॉर्म होऊ शकतं किंवा अल्फा अमिनो आयसोब्युटारेट अँड अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड हे 2 मॉलिक्यूल इथे काय होतात, फॉर्म होतात पायरिमिडीनच्या ब्रेकडाऊन. आता जो अल्फा ॲलेनिन जो आहे अँड अल्फा अमिनो आयसोब्युटारेट जो आहे ते काय करतात, NH2 डोनर म्हणून ऍक्ट होतात इन ट्रान्सॲमिनेशन मध्ये ऑफ अल्फा केटोग्लुटारेट टू ग्लुटामेट. या स्टेपमध्ये काय करतात, ते अमिनो डोनर्स म्हणून काम करतात. आता ही जी सबसिक्वेंट रिॲक्शन जी आहे ती काय होते, कन्वर्ट्स द प्रॉडक्ट्स टू मॅलोनिल कोएन्झाइम ए और मिथाइल मॅलोनिल कोएन्झाइम ए ला काय करतात, ते कन्वर्ट करायचं काम करतात. कोण, पायरिमिडीनच्या कॅटाबॉलिझम. ठीक आहे. तर पायरिमिडीनच्या ब्रेकडाऊनमुळे कोणकोणते प्रॉडक्ट्स फॉर्म होतात ते आपल्याला इथे काय करायचं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
आता आपण बघणार आहोत साल्वेज पाथवे ऑफ पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड्स. आता बॉडीमध्ये पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड्स जे बेसिस आहे त्याचा साल्वेज पाथवे कसा रन होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा पायरिमिडीन जो आहे तो मेनली प्रिकर्सर म्हणून ऍक्ट होतो इन साल्वेज पाथवे मध्ये. आणि ही जी रिॲक्शन आहे मेनली पायरिमिडीन PRPP द्वारा काय केली जाते, कॅटलाइज केली जाते ऍज अ सोर्स ऑफ रायबोस 5 फॉस्फेट. आणि यामध्ये मेनली काय होतं, हा सायटोसिन जो आहे तो सायटोसिन फॉस्फोरायबोसिल ट्रान्सफेरेज एन्झाईमच्या मदतीने काय करतो, CMP मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. These are the salvage pathway for pyrimidine nucleotides. ठीक आहे, ही रिॲक्शन फक्त आपल्याला इथे काय करायची मेनली लक्षात ठेवायची. These are all about the pyrimidine biosynthesis. आपण pyrimidine बद्दल डिटेल मध्ये बघितलं. ठीक आहे, त्याचं सिंथेसिस, रेग्युलेशन, कॅटाबॉलिझम अँड साल्वेज पाथवे. आता आपण बघणार आहोत हायपरयुरिसेमिया. इट इज द डिसऑर्डर. ठीक आहे, अँड विच इज कॉज ड्यू टू द एक्सेस ऑफ युरिक ऍसिड इन द ब्लड मुळे जो आहे तो हा काय होतो मेनली कॉज होतो. आता ही जी युरिक ऍसिड आहे मेनली लिव्हर थ्रू पास होतं आणि आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये काय होतं एंटर होतं. आता मोस्ट ऑफ इट इज एक्सक्रीटेड इन युअर युरिन और पासेस थ्रू युअर इंटेस्टाइन्स टू रेग्युलेट नॉर्मल लेवल्स. आता नॉर्मली काय होतं, युरिक ऍसिड जेव्हा बॉडीमध्ये फॉर्म होतं, ठीक आहे, ते लिव्हर थ्रू पास होतं, ब्लड स्ट्रीम मध्ये जातं आणि युरिन थ्रू एक्सक्रीट होऊन जातं. पण त्याच्यापेक्षा जर एक्सेस लेवलमध्ये युरिक ऍसिड बॉडीमध्ये अॅक्युमुलेट झालं असेल तर ते काय होतं, स्टोअर होतं आणि त्याच्यामुळे हे डिसऑर्डर्स जे आहेत ते काय होतात, कॉज होतात. आता नॉर्मल युरिक ऍसिडची जी लेवल आहे बॉडीमध्ये ठीक आहे 2.4 to 6 मिलीग्राम पर डेसिलिटर इन फिमेल आणि मेलमध्ये किती असते 3.4 to 7 mg पर डेसिलिटर. ठीक आहे, आता हा जो प्युरिन आहे तो ब्रेक होतो इंटू युरिक ऍसिडमध्ये आणि युरिक ऍसिडची जो अमाऊंट इन्क्रीज झाली एक्सेस प्युरिन्स पासून तर त्याच्यामुळे ती काय होतात, जी युरिक ऍसिड आहे ते आपल्या टिश्यूजमध्ये अॅक्युमुलेट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, टिश्यूजमध्ये क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि त्याच्यामुळे हा युरिक ऍसिडची लेवल आहे ब्लडमध्ये काय होते, वाढते. आणि युरिक ऍसिड फॉर्मेशन झाल्यामुळे मे ऑकर व्हेन द ब्लड युरिक ऍसिड लेवल जी आहे ती 7 mg पर डेसिलिटर पेक्षा पण वाढलेली असेल विच कॉस्ट हायपरयुरिसेमिया डिसऑर्डर. कळालं, हे प्युरिनच्या ब्रेकडाऊनमुळे होतं आणि ते एक्सेस लेवलला वाढल्यानंतर दॅट इज 7 mg पर डेसिलिटर हा डिसऑर्डर जो आहे तो काय होतो, कॉज होतो. आता याचे मेन कॉजेस काय, हाय युरिक ऍसिड लेवल्स वाढण्याचे. तर आपला हायपरयुरिसेमिया जो आहे तो 2 टाईपमध्ये असतो, तो प्रायमरी आणि सेकंडरी. दोघांचे कॉजेस जे आहेत ते वेगळे. प्रायमरी हायपरयुरिसेमिया का कॉज होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ युरिक ऍसिड फ्रॉम प्युरिन. जेव्हा प्युरिन जास्त अमाऊंटमध्ये ब्रेकडाऊन व्हायला लागतं तेव्हा त्यांच्यापासून जास्त अमाऊंटमध्ये काय होतं, बॉडीमध्ये युरिक ऍसिड जे आहे त्यांचं प्रोडक्शन वाढतं, त्याच्यामुळे होऊ शकतो. आणि दुसरं आहे की युअर किडनीज कॅन नॉट गेट रीड ऑफ द युरिक ऍसिड इन युअर ब्लड. जेव्हा आपली किडनी त्या युरिक ऍसिडला सफिशियंट अमाऊंटमध्ये रिमूव्ह करू शकत नसेल तर त्याच्यामुळे बॉडीमध्ये काय होते, युरिक ऍसिडची जी अमाऊंट आहे ती काय होती, वाढत जाते आणि ती हाय लेवलपर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळे हायपरयुरिसेमिया जो आहे तो काय होतो, कॉज होतो. आणि दुसरा जो सेकंडरी हायपरयुरिसेमिया आहे तो कशामुळे कॉज होतो, सर्टन टाईप ऑफ कॅन्सर्समुळे और केमोथेरपी एजंट्समुळे कॉज होऊ शकतो. केमोथेरपीमुळे, किडनी डिसीज असतील तेव्हा होऊ शकतो. व्हेरियस टाइप्स ऑफ मेडिकेशन्समुळे पण युरिक ऍसिड जे आहे ते काय होतं, बॉडीमध्ये अॅक्युमुलेट होतं. एंडोक्राइन और मेटाबॉलिक कंडिशन्समुळे पण काय होऊ शकतं, हायपरयुरिसेमिया जो आहे तो कॉज होऊ शकतो. तो दिज आर द व्हेरियस कॉजेस ऑफ हाय युरिक ऍसिड लेवल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की ओव्हर प्रोडक्शन जेव्हा बॉडीमध्ये प्युरिनचं वाढतं तेव्हा त्याच्यापासून काय ते कन्वर्ट होतं हायपोझॅन्थिनमध्ये. पुन्हा हा हायपोझॅन्थिन जो आहे तो झॅन्थिन ऑक्सिडेजच्या प्रेझेन्समध्ये झॅन्थिनमध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा झॅन्थिन जो आहे तो झॅन्थिन ऑक्सिडेजमध्ये युरिक ऍसिडमध्ये कन्वर्ट होतो. अशा प्रकारे प्युरिनच्या ब्रेकडाऊन पासून काय होतं, बॉडीमध्ये युरिक ऍसिड जे आहे ते फॉर्म होतं. आता अंडर एक्सक्रिशन मध्ये काय होतं, मेनली युरिक ऍसिड 100% जे आहे ते बॉडीमधून रिमूव्ह होऊन जातं. पण काही अमाऊंटमध्ये जे आहे ते पुन्हा रिॲब्झॉर्ब होतं बॉडीमध्ये, पुन्हा त्याचं सिक्रेशन होतं, पुन्हा रिॲब्झॉर्ब होतं आणि पुन्हा ते बॉडीमध्ये काय होतं, स्टोअर व्हायला. ठीक आहे, दिज आर द कॉजेस ऑफ हायपरयुरिसेमिया. हे डायग्राम पण तुम्ही काय करू शकतात, लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ हायपरयुरिसेमिया. तर जनरली त्याचे असे सफिशियंट म्हणजे स्पेसिफिक काही सिम्पटम्स नाही.
पण मेनली काही पेशंट्समध्ये किडनी प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. गॉउटी अर्थरायटिस होतं फ्रॉम हाय युरिक ॲसिड लेवल्स इन युअर ब्लड. फीवर येऊ शकतं, चिल, फटीग. इफ यू हॅव सर्टन फॉर्म्स ऑफ कॅन्सर असेल आणि युअर युरिक ॲसिड लेवल्स आर एलिव्हेटेड. काही पेशंट्समध्ये इन्फ्लामेशन पण होतं ऑफ अ जॉईंटचं. इफ द युरिक ॲसिड क्रिस्टल्स डिपॉझिट इन वन ऑफ युअर जॉईंट्स. यू मे हॅव किडनी प्रॉब्लेम्स ऑर प्रॉब्लेम्स विथ युरिनेशन. अशा टाईपचे व्हेरियस पेशंट्समध्ये काय होतं, त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे त्याची ट्रीटमेंट. ठीक आहे, आपण कोणते ड्रग्स किंवा कोणत्या टाईपचे ट्रीटमेंट यूज करू शकतो फॉर द हायपरयुरिसेमिया. सगळ्यात पहिल्यांदा काय की युअर डॉक्टर और हेल्थ केअर प्रोव्हायडर जे आहे ते काय करतात, समटाइम्स मेडिकेशन्स प्रोव्हाइड करतात टू ट्रीट हायपरयुरिसेमिया. इफ यू हॅव अ हाय ब्लड युरिक ॲसिड लेवल आणि जर बॉडीमध्ये युरिक ॲसिडची जी लेवल आहे ती हाय अमाऊंटमध्ये असेल तर त्याच्यामध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट्स दिले जातात. डॉक्टर त्यांना प्रिस्क्राईब करतात. अँटिलेनॉल मेनली यूज केला जाणारा ड्रग, दॅट इज युरिकोसुरिक ड्रग्स दिले जातात. झॅन्थिन ऑक्सिडेज इनहिबिटर्स दिले जातात. ॲलोप्युरिनॉल, हे सगळे ड्रग्स जे आहेत ते ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात इन हायपरयुरिसेमिया डिसऑर्डर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गाऊट. गाऊट पण एक टाईपचा डिसऑर्डर आहे जो युरिक ॲसिडच्या बिल्डअपनेच होतो. ठीक आहे, तर गाऊट जो आहे एक जनरल टर्म आहे फॉर व्हरायटी ऑफ कंडिशन्समध्ये यूज केली जाते कॉज्ड बाय अ बिल्डअप ऑफ युरिक ॲसिड. आता याच्यामध्ये डिफरन्स काय हायपरयुरिसेमियाचा, तर गाऊट जे आहे मेनली फिटला अफेक्ट करतं आणि याच्यामध्ये जे युरिक ॲसिड जे आहे ते मेनली फिटमध्ये काय होतं, बिल्डअप होतं. आता सम पीपल हॅव टू मच युरिक ॲसिड इन देअर ब्लड बट नो सिम्पटम्स, पण त्यांच्यामध्ये सिम्पटम्स जे आहे मेनली दिसून येत नाही, त्याला काय म्हणतात, असिम्प्टोमॅटिक गाऊट. आता जे ॲक्यूट गाऊट सिम्पटम्स जे आहे ते लवकर दिसून येतात पेशंट्समध्ये फ्रॉम द बिल्डअप ऑफ युरिक ॲसिड क्रिस्टल्स इन युअर जॉईंट अँड लास्ट फॉर 3 to 10 डेजपर्यंत जे आहे ते सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसून येतात गाऊट डिसऑर्डरचे. आता याचे कॉजेस काय मेनली, तर सगळ्यात पहिल्यांदा युरिक ॲसिडचं जे बिल्डअप आहे इन युअर ब्लड फ्रॉम द ब्रेकडाऊन ऑफ प्युरिन्स कॉजेस गाऊट. तर इथे पण मेनली प्युरिनच्या ब्रेकडाऊनमुळे हा डिसऑर्डर जो आहे तो कॉज होतो. आणि सर्टन कंडिशन्समध्ये पण होतं जसं की ब्लड अँड मेटाबॉलिझमचे डिसऑर्डर्स असतील किंवा डिहायड्रेशन असेल बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये टू मच अमाऊंटमध्ये युरिक ॲसिड जर प्रोड्यूस होत असेल तेव्हा पण गाऊट डिसऑर्डर जो आहे तो कॉज होतो. किंवा किडनी और थायरॉइड प्रॉब्लेम असेल और एन इनहेरिटेड डिसऑर्डर असतील कॅन मेक इट हार्डर फॉर युअर बॉडी टू रिमूव्ह एक्सेस युरिक ॲसिड. आणि अशा पेशंटमध्ये काय होतं की त्यांची बॉडी जी आहे ती एबल नसते त्या युरिक ॲसिडला रिमूव्ह करण्यासाठी आणि त्यामुळे बॉडीमध्ये जे आहे ते युरिक ॲसिड जे आहे ते काय व्हायला लागतं, स्टोअर व्हायला लागतं आणि त्यामुळे गाऊट डिसऑर्डर कॉज होतो. समटाइम्स प्युरिन्स जे आहे अल्सो फाउंड इन सर्टन फूड्समध्ये पण बघायला मिळतं, सच ॲज स्टिक झालं, ऑर्गन मीट्समध्ये, सी फूडमध्ये. त्याच्यामुळे पण काय होतं बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये प्युरिन जे आहे अक्युमुलेट होतं आणि त्याच्या ब्रेकडाऊनमुळे पुन्हा मग काय होतं, युरिक ॲसिड जे आहे बॉडीमध्ये बिल्डअप होतं. काही फूड्स पण आहे जे काय करतात, प्रमोट करतात हायर लेवल्स ऑफ युरिक ॲसिडला, सच ॲज अल्कोहोलिक बेवरेजेस झाले, इस्पेशली बियर अँड ड्रिंक्स जे काय असतात स्वीटंड असतात विथ फ्रूट शुगर. ठीक आहे, त्याच्यामुळे पण काय होतं बॉडीमध्ये युरिक ॲसिडचं जे अमाऊंट आहे किंवा प्रोडक्शन जे आहे ते काय होतं, वाढतं. दिस आर द कॉजेस फॉर गाऊट डिसऑर्डर. आता याचे सिम्पटम्स कोणकोणते दिसून येतात, तर द सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ गाऊट ऑलमोस्ट ऑलवेज ऑकर सडनली अँड ऑफन ॲट नाईट. त्याचा पर्टिक्युलर टाईम आहे त्याचे सिम्पटम्स जेव्हा दिसून येतात, मोस्ट ऑफ नाईटमध्येच याचे गाऊटचे जे सिम्पटम्स आहेत ते दिसून येतात किंवा सडन अचानक जे आहे ते दिसून येतात. त्याच्यामध्ये इंटेन्स जॉईंट पेन असू शकतं, लिंगेरिंग डिस्कम्फर्ट असू शकतं, इन्फ्लामेशन होतं, रेडनेस येते, लिमिटेड रेंज ऑफ मोशन, त्यांची मुवमेंट जी आहे ती लिमिटेड होऊन जाते. दिस आर द सिम्पटम्स फॉर गाऊट डिसऑर्डर. आता पर्टिक्युलर पेशंटमध्ये गाऊट डिसऑर्डर आहे हे कसं आपण डायग्नोज करणार, तर त्याच्यासाठी व्हेरियस टेस्ट जे आहे त्या डॉक्टर प्रेफर करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा दॅट इज जॉईंट फ्लूइड टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये काय होतं फ्लूइड जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं त्या पर्टिक्युलर अफेक्टेड जॉईंटमधून निडलच्या हेल्पने आणि ते फ्लूइड जे आहे मग ते काय केलं जातं, एक्झामिन केलं जातं की त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये युरेट क्रिस्टल्स जे आहेत ते प्रेझेंट आहे. दुसरा डायग्नोसिस मेथड आहे की डॉक्टर्स कॅन सर्च फॉर युरेट क्रिस्टल्स अराउंड जॉईंट्स और विदिन अ टोफस युझिंग अ अल्ट्रासाउंड स्कॅन केलं जातं, एक्सरेज केलं जातं. कॅनॉट डिटेक्ट गाऊट बट मे बी यूज टू रूल आउट अदर कॉजेस.
एक्सरे मेनली गाऊट डिटेक्ट करण्यासाठी यूज करत नाही, पण दुसरे जे कॉजेस आहेत ज्याच्यामुळे गाऊट डिसऑर्डर कॉज झालाय किंवा युरिक ॲसिडचं जे प्रोडक्शन वाढलंय ते आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो एक्सरेच्या हेल्पने. आता डॉक्टर्स कॅन ऑल्सो डू ब्लड टेस्ट पण करतात लेवल ऑफ युरिक ॲसिड मेजर करण्यासाठी. तर दिज आर द मेथड्स यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ गाऊट डिसऑर्डर. ठीक आहे. आता त्याची ट्रीटमेंट कशी करणार आपण, तर मेजॉरिटी ऑफ गाऊट केसेस आर ट्रीटेड विथ मेडिकेशन. खूप पेशंट्स जे आहेत ते मेनली मेडिकेशन थ्रू ट्रीट केले जातात. काही पेशंटमध्ये मेडिकेशन कॅन बी यूज टू ट्रीट द सिम्पटम्स ऑफ गाऊट अटॅक्स. जे गाऊटचे जे अटॅक येतात मेनली ॲट नाईट ते थांबवण्यासाठी काहींना मेडिकेशन दिलं जातं. प्रिव्हेंट फ्युचर फ्लेअर्स अँड रिड्यूस द रिस्क ऑफ गाऊट कॉम्प्लिकेशन्स सच ॲज किडनी स्टोन्स झालं अँड द डेव्हलपमेंट ऑफ टोफी. ठीक आहे. कॉमनली यूज मेडिकेशन जे आहे त्याच्यामध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्सला यूज केलं जातं लाईक कॉल्चिसिन और कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आता याच्यामध्ये जे मेडिकेशन यूज केले जातात कॅन ऑल्सो बी यूज टू आयदर रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ युरिक ॲसिड. एकतर ते युरिक ॲसिडचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी यूज केले जातात किंवा किडनीची ॲबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केले जातात, जेणेकरून बॉडीमधलं जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये युरिक ॲसिड जे आहे ते रिमूव्ह व्हावं. ठीक आहे. दिस इज द ट्रीटमेंट विच इज प्रोव्हाइड फॉर द गाऊट डिसऑर्डर. ठीक आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे पॉईंट. आता त्यानंतर आपल्याला मेन पॉईंट बघायचा दॅट इज ऑर्गनायझेशन ऑफ मॅमेलियन जिनोम. जे आपलं मॅमल्सचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याचं मेनली ऑर्गनायझेशन कसं झालंय ते आपल्याला इथे बघायचंय. जे ह्युमन हॅप्लॉइड जिनोम जे आहे त्याच्यामध्ये मेनली 3 × 10⁹ बेस पेअर्स ऑफ DNA ज्या आहेत त्या काय असतात, प्रेझेंट असतात. आता जो जिनॉमिक DNA आहे तो एक सिंगल लिनियर पीस आहे ऑफ DNAचा, जो काय असोसिएटेड विथ अ प्रोटीन मॉलिक्युल सोबत तो काय असतो, असोसिएटेड असतो आणि त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिओ प्रोटीन कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आणि हा जो DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स जो आहे तो काय एक मेन बेसिस आहे क्रोमोझोमच्या फॉर्मेशनसाठी. व्हर्च्युअली जो ऑल ऑफ द जेनॉमिक DNA जो आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला आहे 23 क्रोमोझोम्समध्ये दॅट रिसाइड इन द सेल्युलर न्यूक्लियस, जे आपल्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. आता त्याच्यामधला जो व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन जो आहे जिनोमचा तो 16,000 बेस पेअरमध्ये पण प्रेझेंट असतो इन सर्क्युलर पीस ऑफ DNA दॅट इज फाउंड इन द मायटोकॉन्ड्रिया. आता जो आपला डबल हेलिकल DNA जो आहे ऑफ द क्रोमॅटिनचा तो काय होतो, रेप्लिकेटेड होतो विथ द क्रोमॅटिन फायबर condensing into discrete bodies, the chromosomes, each consisting of 2 identical chromatids. आणि त्याच्यामध्ये काय होतं, 2 आयडेंटिकल क्रोमॅटिड्स आहेत त्या काय होतात, फॉर्म होतात. 2 सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट आणि पुन्हा ज्या 2 सिस्टर क्रोमॅटिड्स ज्या आहेत त्या काय होतात, पुन्हा इथे काय होतात, सेपरेट होतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. वन मुव्हिंग टू इच पोल ऑफ द सेल where they become part of the newly formed nucleus of each daughter cell. आणि पुन्हा जे सेपरेट झालेले आहे क्रोमॅटिड्स ते पुन्हा न्यूली फॉर्म करतात न्यूक्लियसला इच डॉटर सेल. ठीक आहे. आता जी सेल्स आहे आपली ते काय करतात, मेकअप मोस्ट ऑफ द बॉडी जी आहे ती सेल्स पासूनच बनते ऑफ अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. सोमॅटिक सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, 2 कॉपीज असतात एका क्रोमोझोमच्या अँड आर सेड टू बी डिप्लॉइड, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, डिप्लॉइड, दॅट इज 2N. एग अँड स्पर्म जे आहे फॉर एक्झाम्पल प्रोड्यूस बाय मिओसिसने ते काय होतं, प्रोड्यूस होतं अँड हॅव्हिंग ओनली 1 कॉपी ऑफ इच क्रोमोझोम. त्यांच्याकडे फक्त 1 कॉपी असते. ठीक आहे, क्रोमोझोमची, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, हॅप्लॉइड, दॅट इज N. तर जो DNA आहे ऑफ क्रोमॅटिनचा अँड क्रोमोझोम्स इज बाउंड टाइटली टू अ फॅमिली ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन्सला काय असतात, ते टाइटली बाउंड असतात, दॅट इज हिस्टोन्स विच असोसिएट स्ट्रॉंगली विथ द मेनी निगेटिव्हली चार्ज फॉस्फेट ग्रुप्स इन DNA. आणि ते पुन्हा ते काय असतात, अटॅच असतात निगेटिव्हली चार्ज फॉस्फेट ग्रुप्स. ठीक आहे. आणि जे हिस्टॉन्स अँड DNA जे आहे त्यांच्यामध्ये ते काय करतात, मग कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात called nucleosomes in which the DNA strand winds around core of histone molecules. जिथे काय होतं, ते DNA जो आहे कम्प्लिटली वाइंड अप होतो ऑफ हिस्टोन मॉलिक्युल्स. ठीक आहे. दीज आर द मॅमेलियन जिनोम विच आर प्रेझेंट इन ऑल मॅमल्स ऑन लिव्हिंग बीइंग्स. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्या मॅमेलियन जिनोम बद्दल, दॅट इज ऑर्गनायझेशन बद्दल, आपल्या जेनेटिक मटेरियल बद्दल, ते ह्या पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक. हा क्वेश्चन पण 5 मार्क्सला नोट्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी विचारला जातो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायचा आहे
आणि याच्यामध्ये जे मेन पॉईंट्स आहे ते हायलाईट करायचे. ठीक आहे, इथे तुम्ही डायग्राम बघू शकता की आपली एक सेल आहे, राईट. हा न्यूक्लियस आहे पूर्ण आपल्या सेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम जे आहे त्याची डायग्राम दाखवली. ही झाली क्रोमॅटिड्स. ठीक आहे, तर हा झाला एंड पॉईंट जो आहे त्याला टेलोमियर म्हणतात. सेंटरच्या पॉइंटला सेंट्रोमियर आणि टेलोमियरला पुन्हा इथे काय केलेलं डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवले. मोठं करू, हे आहे हिस्टोन मॉलिक्युल्स. ह्या झाले आपले डीएनए मॉलिक्यूल, दॅट इज डबल हेलिक्स फॉर्म मध्ये, आणि इथे अटॅच आहे त्याच्या बेस पेअर्स. ठीक आहे, दिस इज द ऑर्गनायझेशन ऑफ मॅमेलियन जिनोम. तुम्ही डायग्राम पण तिथे काय करू शकता, नोट करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पायरिमिडीन बेसबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं की त्याचं बायोसिंथेसिस कसं होतं, रेग्युलेशन कसं होतं, कॅटाबॉलिझम कसं होतं, त्याचं साल्वेज पाथवे कसा रन होतो. नंतर आपण हायपरयुरिसेमिया अँड गाऊट डिसऑर्डरबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं, त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्यांना ट्रीटमेंट कशी प्रोव्हाइड केली जाते, डायग्नोसिस कसं होतं, त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण ऑर्गनायझेशन ऑफ मॅमेलियन जिनोम, दॅट इज जेनेटिक मटेरियल काय असतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिटेलमध्ये स्टडी केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.